पत्रकारितेचे किती किती विद्यार्थी, त्यांना किती चांगली पुस्तकं मराठीतली उपलब्ध आहेत असा विचार केला तर अगदी कमी आहेत. म्हणजे कम्युनिकेशन थिअरीज असेल किंवा आणखी बाकीच्या गोष्टी असतील, याच्याबद्दल मराठीमध्ये बोलणारं चांगलं पुस्तक अद्यापही नाही, असं सगळ्या संदर्भामध्ये आहे. पण हे करण्यासाठी वेगळ्या विद्यापीठाची आवश्यकता कितपत आहे? एकीकडे मराठी भाषेचं महत्त्व खूप वाढत चाललं आहे आणि मराठी भाषिक अस्मिता ज्या आहेत त्या छान अशा पुढे येत आहेत, हे सगळं दिसतंय, जाणवतं आहे. आणि त्याचवेळी जे सगळं जगभरातलं ज्ञान आहे ते ज्ञान मात्र माझ्या भाषेमध्ये नाही आहे. साने गुरुजी म्हटले होते की जगात जे जे सुविचार वारे, मदीय भाषेत भरवत सारे. पण आपल्या भाषेमध्ये हे साहित्य येत नाही, आपल्या भाषेमध्ये हे ज्ञान येत नाही. आणि म्हणून जेव्हा मराठी विद्यापीठाच्या अनुषंगाने कल्पना पुढे आली तेव्हा मुद्दे महत्त्वाचे आहेतच. मला असं वाटलं की जर मराठी विद्यापीठाचा मुद्दा असेल तर मराठी विद्यापीठाचा मुद्दा हा 4-5 शहाण्यांनी, कोट अनकोट 4-5 शहाण्यांनी एकत्र येऊन केलेला उद्योग असता कामा नये. तो समजला पाहिजे महाराष्ट्राला की खरंच यांचं नक्की म्हणणं काय आहे. आणि जर यांचं म्हणणं चांगलं असेल, बरोबर असेल, तर कदाचित अवघा महाराष्ट्र या कल्पनेच्या सोबत येईल आणि मग खरंच मराठी विद्यापीठाच्या अनुषंगानं एक पाऊल पुढं पडेल. आणि म्हणून माझा हा प्रयत्न आहे की ही चर्चा महाराष्ट्रव्यापी करण्याचा, विचारवंतांच्या हस्तदंती मनोऱ्यातून बाहेर काढण्याचा आणि थेटपणे लोकांपर्यंत, लोकांच्या विद्यापीठासाठी ही चर्चा करण्याचा असा हा प्रयत्न आहे. आणि म्हणून ही चर्चा करण्यासाठी माझ्यासोबत नेहमीप्रमाणे सगळे काही नामवंत आहेतच. पण त्याशिवाय सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इथे रानडे इन्स्टिट्यूटमध्ये पत्रकारिता करणारे काही विद्यार्थी पण आहेत. त्यामुळे या सगळ्यांशीच मला बोलायचं आहे. आणि रानडेचं वेगळेपण असं आहे, म्हणजे मी पण इथला विद्यार्थी आहे, इथलं वेगळेपण असं आहे की काल परवापर्यंत काहीही माहीत नसलेला माणूस रानडेमध्ये प्रवेश करतो, मागे कॅन्टीनमध्ये बसतो आणि मग अचानकपणे सांगायला लागतो पण मोदींनी असं करायला पाहिजे. याचं कारण असं आहे की हा रानडेनं दिलेला आत्मविश्वास आहे की आपण कुठल्याही मुद्द्याबद्दल बोलू शकतो, विश्लेषण करू शकतो. त्यामुळे असे नवजात विश्लेषकसुद्धा माझ्यासोबत आहेत. या सगळ्यांसोबत आपण समजून घेऊया नक्की काय गडबड आहे, मराठीचे विद्यापीठ म्हणजे काय. आणि ही चर्चा करताना मी जसं म्हटलं की खूप नामवंत माझ्यासोबत आहेत. प्राध्यापक प्रणा परांजपे माझ्यासोबत आहेत. आणि रानडेमध्ये प्राध्यापक प्रणा परांजपे असणं हे आणखी महत्त्वाचं आहे. याचं कारण असं आहे की मी स्वतः प्रणा परांजपे सरांचे विद्यार्थी आहे. त्यामुळे बाहेर लेक्चरच्या यादीमध्ये PNP असं लिहिलेलं असलं की लेक्चरला अगदी वेळेत गेलं पाहिजे, असा सगळा धाक सरांचा होता. त्यामुळे प्रणा परांजपे माझ्यासोबत आहेत. सर मला एक सांगा की खरं म्हणजे तुम्ही इंग्रजीचे प्राध्यापक आणि उलटपक्षी तुमचं इंग्लिश ऐकणं हे त्या कालावधीमध्ये आम्हाला समृद्ध करणारं हे असायचं आणि अनेकदा काहीच न कळणारं असंही असायचं. अशा वेळी तुम्ही एवढा मराठीचा अट्टहास, मराठी विद्यापीठाचा अट्टहास कारण काय? मराठी विद्यापीठ अत्यावश्यक आहे, पण ते वेगळ्या प्रकारचं विद्यापीठ व्हायला पाहिजे. म्हणजे आत्तापर्यंतची जी पारंपरिक विद्यापीठं आहेत, सगळे सायन्स, आर्ट्स, कॉमर्स वगैरे विषय शिकवणे असं विद्यापीठ नव्हे, तर मराठी भाषेबद्दल संशोधन करणारं असं विद्यापीठ पाहिजे. ते आज महाराष्ट्रात कुठेही नाही. ते पोट्टी श्रीरामुलू तेलुगू विद्यापीठ हैदराबादमध्ये आहे, कुवेंपू कन्नड विद्यापीठ गुलबर्ग्याला आहे, हिंदी भाषा संस्थान आग्र्याला आहे, इंग्रजी म्हणजे सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ इंग्लिश अँड फॉरेन लँग्वेजेस हैदराबादला आहे, सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ इंडियन लँग्वेजेस म्हैसूरला आहे. परंतु मराठीसाठी संशोधन करणारं असं विद्यापीठ सध्या महाराष्ट्रात नाही. ते असायला पाहिजे आणि त्यानं फक्त मराठीच्याच संशोधनावरती लक्ष केंद्रित केलं पाहिजे. त्याच्यात इतर विषय कुठलेही असून उपयोग नाही. ते मराठीतनं शिकवले जावेतच, पण त्याच्यासाठी वेगळी व्यवस्था पाहिजे, वेगळं विद्यापीठ पाहिजे. नाहीतर काय होईल की या विद्यापीठात सगळे विषय मराठीतनं शिकवायचे म्हटलं की मराठी परत मागं पडेल. म्हणून फक्त मराठीबद्दलचं संशोधन करणारं विद्यापीठ पाहिजे. फक्त मराठीबद्दलचं संशोधन करणारं विद्यापीठ पाहिजे. अनिल गोरे आत्ता माझ्यासोबत आहेत. अनिल गोरेंना मराठी काका अशी त्यांची ओळख आहे. मराठी काका, मगाशी जेव्हा तुम्ही फोनवर बोलत होता तेव्हा काही शब्द तुम्ही वापरत होता की नाही प्रहर वापर किंवा काय अमुक वापर, ते काय चाललं होतं? प्ररोह आणि मुकुल. म्हणजे आम्ही आत्ता विज्ञान शाखेतील कृषी विज्ञान आणि तंत्रज्ञान ह्या विषयाचं पुस्तक निर्माण करतो आहे. त्यामध्ये बड या शब्दाला प्ररोह आणि मुकुल असे 2 शब्द आहेत. तर आमच्या 4 लेखक ते लिहित आहेत. सर्वांनी मुकुल हा शब्द त्यात वापरावा ही मी सूचना देत होतो. मला एक सांगा मुळामध्ये की खरंच असं सगळं जे काही ज्ञान आहे ते मराठीमध्ये आणता येणं शक्य आहे का? सर्व ज्ञान मराठीमध्ये आणता येणं शक्य आहेच,
नव्हे ते आलेलं होतंच. दाते कर्वे कोश म्हणून जो आहे 1948 साली प्रसिद्ध झालेला आहे. त्यामध्ये MSc पर्यंतच्या सर्व प्रकारच्या सर्व विषयांच्या संज्ञा, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र आणि विज्ञान, अभियांत्रिकी, वैद्यकीय या सर्व संज्ञा आत्ताच उपलब्ध आहेत. हे 48 साली त्या उपलब्ध होत्या. 48 नंतर ज्या नव्या संकल्पना आल्या असतील त्यांचं आपल्याला नवीन त्यामध्ये वाढ करता येईल. आणि म्हणून ह्या विद्यापीठात आपली एक अशी ह्या विद्यापीठाकडून अशी अपेक्षा आहे की सर्व विषयांचे शिक्षण, म्हणजे या पृथ्वीच्या पाठीवरील सर्व मानवी जीवन, निर्जीव जीवन, या सगळ्या गोष्टींचं, म्हणजे निर्जीव वस्तूंचे घडामोडी, अशा सगळ्या गोष्टींचे सर्व अभ्यासक्रम हे मराठीमधून शिकवण्याची, मराठीतून उपलब्ध होण्याची सोय या विद्यापीठात व्हावी. आणि यामुळे एक जागतिक दर्जाचं विद्यापीठ हे तयार होईल. जगाच्या पाठीवर आणि देशात ठिकठिकाणी असलेल्या मराठी लोकांना हे एक विद्यापीठ मिळेल. पुन्हा मी तुमच्याकडे येतो, काळजी करू नका, माईक सोडतच नाही अनिल काका. पण एक बघा संजय तांबट, की आत्ता ज्या पद्धतीनं चर्चा सगळी सुरू आहे, तुम्ही कम्युनिकेशनचे विद्यार्थी आहात, अभ्यासक आहात, प्राध्यापक आहात. शेवटी असं आहे की एक भाषा असते आणि मुळामध्ये त्या संकल्पना त्या भाषेमध्ये येतात, तेव्हा कदाचित त्याच भाषेमध्ये येणं जास्त सोपं असतं. म्हणजे अनेकदा अनुभव असा आहे की मराठी जे काही आलं विज्ञान, प्रद्रव्य पटल वगैरे जे काही येतं, तेव्हा लोक म्हणतात की अरे सरळ बोलणं जरा, म्हणजे मराठीमध्ये बोलणं हे जास्त त्रासदायक आहे, असंही अनेकदा होतं. केवळ अट्टहास करायचा, म्हणजे रेल्वे स्टेशनला अग्निरथ विश्रामधाम वगैरे केवळ अट्टहास करायचा आणि मराठी आणायचं, त्यापेक्षा इंग्लिशमध्ये जर त्या संकल्पना आल्या तर काय बिघडणार आहे? नाही, माझं या संदर्भातलं मत वेगळं आहे. एक तर पहिल्यांदा मी हे सांगू इच्छितो की मराठी भाषेसाठीचं स्वतंत्र विद्यापीठ हे निश्चितपणाने असलं पाहिजे. ज्यावेळेला आपण भाषेचा विचार करतो त्यावेळेला ती भाषा ही समूहाची भाषा असते. त्यामुळे लोक जी बोलतात ती भाषा सर्वांपर्यंत पोचणं आणि मग त्या भाषेतून शिक्षण आणि सर्व सार्वजनिक व्यवहार होणं हा सुद्धा त्याच्यातला एक भाग आहे. आणि शासनकर्त्यांची भाषा ही त्या वेळेला त्या समूहावर प्रभाव टाकणारी असते. हा जसा राज्यभाषेचा एक विषय आहे तसा ज्ञानभाषा म्हणून मराठी समृद्ध करणं आणि मग त्यासाठी नवनवे शब्दप्रयोग हे प्रचलित आणणं, संज्ञा वापरणं आणि मग त्या संज्ञा वापरत असताना आपण ज्या वेळेला माध्यमांचा विचार करतो की त्या सर्वसामान्य माणसालासुद्धा सहजपणे वापरता येतील आणि त्याचा अर्थ सहजपणे समजेल अशा प्रकारचे शब्द हे आपण व्यवहारात आणि वापरामध्ये आणले पाहिजेत. या दृष्टीने माध्यमामध्ये काम करणाऱ्या सर्वांची ही निश्चितपणाने जबाबदारी आहे. मी याचं उदाहरण एक द्यायचं म्हटलं तर इथे आमचा परकीय भाषा हा सुद्धा विभाग आहे. परकीय भाषांचं शिक्षण हे कसं होतं तर मुख्यतः इंग्रजीतून त्या विषयाचं शिक्षण हे होतं. मग आपल्याला मराठीतून त्या अन्य विषयांचं म्हणजे चिनी, जपानी या विषयांचं शिक्षणसुद्धा आपल्याला या भाषेतून मराठीतून करता येईल का? तर निश्चितपणाने करता येईल. आणि मग मराठी समृद्ध करणं आणि आवश्यकता वाटेल त्यावेळेला इतर भाषांमधले शब्द हे मराठीत जाणीवपूर्वक आणणं, रुजवणं हे सुद्धा काम हे शक्य आहे. मला वाटतं वैजयंती जाधव आहेत आपल्यासोबत. वैजयंती, तुम्ही आता मराठी शिकवता पण आणि जर्नलिझम शिकता पण आहात. मला एक सांगा की मुळामध्ये मराठी विभाग आत्ता काम करतायत, MA मराठी किंवा बाकीचे अभ्यासक्रम आहेत, अशावेळी मराठी विद्यापीठामध्ये नक्की काय असायला पाहिजे की जे महत्त्वाचं आहे? मराठीचे विभाग महाराष्ट्रामध्ये अनेक विद्यापीठांमध्ये, महाविद्यालयांमध्ये काम करतात आहेत. पण आता सध्या आपण जे म्हणतो मराठी विद्यापीठ वेगळं हवं, हे का हवं? तर महाराष्ट्रामध्ये फक्त मराठी भाषेचा अभ्यास करून आपल्याला थांबायचं नाही आहे या विद्यापीठात. तर याच्याशी निगडीत अनेक बोली भाषा आहेत, लोकसाहित्य आहे, हे प्रचंड मोठं समृद्ध भांडार आहे. यावर कुठंच काम झालेलं नाही, यावर संशोधनाचं काम होणं गरजेचं आहे. अनेक बोली आज अस्तंगत होत आहेत. या बोलींना वाचवणार कोण किंवा यांच्यावर संशोधन कोण करणार? किंवा या बोली फक्त बोलींपुरत्या नाही तर त्या संस्कृतीशी निगडीत आहे. जसं मराठी भाषेचं विद्यापीठ असावं, पण याच्यामध्ये थोडं कन्फ्युजन दिसतंय मला. श्रीपाद भालचंद्र जोशींकडे जायचं आहे, पण त्यापूर्वी, कारण मुळामध्ये मराठी केवळ मराठी भाषेचा अभ्यास करणारं विद्यापीठ हे असणार आहे की सगळ्या अर्थानं मराठी ही ज्ञानभाषा व्हावी यासाठी प्रयत्न करणारं असंही विद्यापीठ अपेक्षित आहे? काय तुमचं नाव? संदीप बर्वे. संदीप बर्वे आपल्यासोबत आहेत. संदीप बर्वे, मला सांगा की मुळामध्ये ही सगळी जी चर्चा सुरू आहे आता मराठी विद्यापीठाच्या अनुषंगानं, मला तुम्ही असं म्हणत होता की काहीतरी तुमच्या मनामध्ये काही शंका आहेत किंवा तुम्हाला असं वाटतं की एकतर विद्यापीठ झालं पाहिजे पण या मुद्द्यांचा विचार करून झालं पाहिजे. कुठले मुद्दे महत्त्वाचे वाटतात? मराठी भाषिक म्हणून मराठी विद्यापीठाला विरोध करण्यात काहीच कारण नाही असं मला वाटतं. पण मराठी भाषेचं एकूण जे राजकारण आत्ता दिसतं तर मला नेहमी असं वाटतं की मराठी भाषिक गटांचं जे राजकारण आहे त्यामध्ये अनेक व्हायरस शिरतात ऐनवेळी. आणि आत्ता जे मुंबईमध्ये प्रकार झाले, परप्रांतीयांवर हल्ले, इंग्रजीचा द्वेष,
तर असं कुठल्या तरी एका भाषेचा द्वेष करून, कुठल्या एखाद्या गटाचा द्वेष करून आपली भाषा समृद्ध होते आणि त्याचं जे सगळं राजकारण आहे ते त्याच्यात घुसू नये असं मला वाटतं. मराठी विद्यापीठ ही संकल्पना खूपच महत्त्वाची आहे आणि मला पण मराठीचं राजकारण होण्याचं भय मात्र फार असतं. श्रीपाद भालचंद्र जोशी, एक बघा, म्हणजे एकीकडे तुमचा मुद्दा फार चांगला आहे, परंतु अनेकदा हा मुद्दा जो आहे तो मराठीच्या राजकारणापर्यंत जाऊन भिडण्याची शक्यता असते. त्यामुळे तुमचा मुद्दा हा मराठी अस्मितेपुरता आहे की त्यापेक्षा काही फार वेगळं व्यापक तुम्हाला काही म्हणायचं आहे? मराठीची अस्मिता म्हणजे नेमकी कोणाची, हा आधी प्रश्न विचारला पाहिजे. मराठीची अस्मिता म्हणजे कुठल्याही राजकीय पक्षाला मतं मिळवून देण्यापुरतं जर तिचं अस्मितेचं काही काम असेल तर ती मराठी अस्मिता नव्हे, ती केवळ राजकारणी अस्मिता झाली. मुळामध्ये मराठी विद्यापीठ आपण जसं म्हणालात हे लोकविद्यापीठ व्हायला हवं. प्रणा परांजपे जसं म्हणाले तिथे मराठी भाषेचं मूलभूत संशोधन अव्याहत सुरू राहायला हवं आणि त्या संशोधनांनी मराठी ज्ञानभाषा होण्यासाठी सगळ्या ज्ञानशाखांना सगळ्या पातळ्यांवरती मराठी माध्यम झाल्याशिवाय, लोहिया म्हणायचे की भारतीय भाषांमध्ये 7 लाख शब्द आहेत, इंग्रजीजवळ फक्त 2 लाख शब्द आहेत, कोणती भाषा समृद्ध? पण 1200 वर्षाच्या गुलामगिरीमुळे या देशातल्या सगळ्या भारतीय भाषा या ज्ञानभाषा होण्यापासून वंचित राहिल्या. अरबीमध्ये, फारसीमध्ये, इंग्रजीमध्ये आपला सगळा राज्यकारभार चालत राहिला आणि भारतीय भाषा डिकॉलनायझिंग ऑफ माइंड, जनमानसाचं निर्वसाहतीकरण. आपण एका कॉलनीतून आता ब्रिटिशांच्या कॉलनीतून अमेरिकन वृत्तीच्या कॉलनीमध्ये प्रवेश करतो आहोत. आपलं भारतीय मन तयार करणं आणि लोकराज्य, लोकभाषा, स्वदेशी, स्वावलंबन आणि कल्पनाशक्ती, सृजनशक्ती माणसाची ही केवळ मातृभाषेत विकसित होते. तुम्ही कुठलं एरोनॉटिकल सायन्स शिका, स्पेस सायन्स शिका, कॉमर्स शिका, मॅनेजमेंट शिका, विचार तो तुम्ही करणार तो मातृभाषेत करणार. आणि कोणालाही जर न्यूनगंड निर्माण करायचा असेल मोठ्या लोकसंख्येच्या मनामध्ये तर भाषा ही जागतिक राजकारणाचं, विशेषतः भारतीय भाषा नव्हे सगळ्या भाषा आता इंग्रजीच्या वंशवादाच्या बळी ठरलेल्या आहेत. आणि युनेस्कोचा अहवाल सांगतो आहे की येत्या शतकाच्या अखेरीस 3000 भाषा आणि बोली यांच्या प्रजाती कायमच्या नष्ट होणार आहेत. हा जो लिंग्विस्टिक रेसिझम आहे, या लिंग्विस्टिक रेसिझममधून आपापल्या भाषा केवळ बोलीभाषा राहू नयेत. आणि आज इंग्रजीतून जे जे काही उपलब्ध आहे ते सगळं ज्ञान, केवळ इंग्रजी हीच ज्ञानभाषा जगामध्ये कधीच नव्हती. ती या आपल्या आधुनिक विकासाच्या संकल्पनेमुळे ती भाषा आणि इंग्रजीच्या साम्राज्यवादामुळे ती भाषा ही आपली अधिकृत भाषा होऊ पाहते. पण तीच परिस्थिती सगळ्या भाषांना, विशेषतः नवस्वतंत्र राष्ट्रांनी जी भाषिक धोरणं स्वतंत्रता मिळाल्याबरोबर घ्यायला पाहिजे होती. कॉमनवेल्थ राष्ट्रांमध्ये इंग्रजीचा प्रश्न फार मोठा आहे बाकीच्यांपेक्षा. आज लॅटिन अमेरिकन, आफ्रिकन कंट्रीज, स्कॅन्डिनेव्हियन कंट्रीज या आपापल्या भाषेत बोलतात, तिथले लेखक आपल्या भाषेत लिहितात. तुम्हाला गरज असेल तर अनुवाद करा. आज सौदी अरेबियामध्ये किंवा अरेबिक कंट्रीजमध्ये इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ही इंग्रजीमधून वापरली जात नाही. त्यांनी त्यांच्या आज्ञावल्या तयार केल्या, चीननी केल्या, जपाननी केल्या, रशियानी केल्या. ही सगळी माणसं आपापल्या भाषांना, कारण त्यांना भाषेचं राजकारण करायचं नसून जनमानसाचं निर्वासितीकरण करून भाषेच्या बरोबर मतं नाही घेत होती आपल्यासारखी. त्यामुळे त्यांनी आपली राष्ट्र जी समृद्ध केली, जो आत्मविश्वास वाढवला, तो स्वभाषा. तुम्ही दक्षिणेतल्या भाषांचं उदाहरण घ्या ना, आपल्या देशातल्या. आपल्या मराठीची अस्मिता आणि दक्षिणेतल्या भाषांच्या अस्मितेमध्ये का फरक पडतो? कारण भाषा ही मुळातच बहुजनांची असते. महाराष्ट्रातल्या बहुजन सामंतवाद्यांनी मराठी ही ब्राह्मणांशी जोडल्यामुळे इथल्या बहुजन समाजाच्या सृजनशीलतेचं, कल्पकतेचं फार वाटोळं झालेलं आहे. त्यांना धड इंग्रजी 80,000 शाळा एक शिक्षकी जर असतील आणि जिथे एकच शिक्षक जर सगळे विषय शिकवत असेल, तो धड मराठी शिकवत नाही, इंग्रजी शिकवत नाही. आज आपल्या शिक्षण व्यवस्थेतून निघणारी 90% मुलं ही अनएम्प्लॉयबल आहेत असं आपले उद्योगपती सांगतायत. याचा अर्थ असा आहे की आपल्या विचारांचं माध्यम जोवर मातृभाषा असत नाही आणि त्या जोपर्यंत ज्ञानभाषा होत नाही तोपर्यंत आपली कल्पकता आणि सृजनशीलतेचा विकास होत नाही. अतिशय महत्त्वाचे मुद्दे आहेत. या सगळ्या संदर्भामध्ये आपल्याला चर्चा करायची आहे. आणि मी मगाशी म्हटल्याप्रमाणे क्लासपेक्षाही कॅन्टीनमध्ये जाऊन ज्यांना विश्लेषणाचा आत्मविश्वास आलेला आहे असे रानाडेचे विद्यार्थी माझ्यासोबत आहेत. त्यामुळे पुढच्या सेगमेंटमध्ये तज्ज्ञांशी नाही, मी याच नव्या विश्लेषकांशी बोलणार आहे. खरंच मराठी विद्यापीठ किती महत्त्वाचं, किती अपरिहार्य की केवळ स्टंट, ही सगळी चर्चा आपण करणार आहोत. तुम्ही कुठंच जाऊ नका. आत्ता या क्षणी मी घेतो आहे एक छोटासा ब्रेक. तुमचं पुन्हा एकदा स्वागत.
मराठी विद्यापीठ अशी सगळी चर्चा सुरू आहे आणि सगळे नामवंत अगदी घसात आणून सांगतायत की मराठीसाठी स्वतंत्र विद्यापीठ असलं पाहिजे. ज्ञानभाषा मराठी झाल्याशिवाय आपल्याला अभ्युदयाची आशा नाही, अशा प्रकारे सगळी चर्चा सुरू आहे. नामवंत तज्ज्ञ जे बोलत आहेत ते महत्त्वाचं आहेच, पण मी मगाशी म्हटलं होतं की रानडेमध्ये शिकणारे जे विद्यार्थी आहेत की जे पत्रकारिता आणि संज्ञापन विभागाचे विद्यार्थी आहेत पुणे विद्यापीठाच्या, त्यांचं म्हणणं काय आहे ते जास्त महत्त्वाचं आहे. कारण नव्या पिढीला, तरुणांना हे किती महत्त्वाचं वाटतं. इंग्रजी टाळून मराठीच्या दिशेनं आपल्याला पाऊल टाकता येणं शक्य आहे का, आणि मराठीच्या जोरावर एक नवा आत्मविश्वास मिळवता येणं शक्य आहे का. आणि मुळामध्ये हे सगळे मुद्दे मान्य असले तरी म्हणून विद्यापीठ झालं पाहिजे का मराठीचं, अशी सगळी चर्चा सुरू आहे. मला एक सांगा, अनेकदा म्हणजे मला माहिती आहे की जर्नलिझम डिपार्टमेंटला असताना मराठीचं कौतुक फारच वाटायला लागतं, कारण सगळे इंग्लिशमध्ये शिकवत असतात आणि आपल्याला कळत काहीच नसतं. त्यामुळे जगामध्ये एकच झालं पाहिजे, म्हणजे सगळं मराठीत झालं पाहिजे असं फार प्रकर्षाने वाटतं. हे विद्यार्थी म्हणून वाटणं मला समजू शकतं. पण मला एक सांगा की उद्या मेडिकल सायन्स आहे किंवा काय आहे, हे सगळं मराठीमध्ये आणता येणं हे शक्य आहे का. आणि हे मराठीमध्ये जरी आणलं तरी ग्लोबल सगळ्या जगाशी जेव्हा तुम्हाला संवाद करायचा आहे तेव्हा तुम्ही मराठीत संवाद कसा काय करणार. मग आता इंटरनेटमुळे इंग्रजीचं महत्त्व एवढं वाढत चाललं आहे. अशा वेळी तुम्हाला असं वाटतं का की खरंच तुम्ही मराठीत शिकलात बरोबर आहे, पण लोकांशी कम्युनिकेट कसं करणार, काय म्हणणं आहे. तुम्ही जो मुद्दा म्हटला आहे त्यातला पहिला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हा की व्यवहाराची भाषा जेव्हा मराठी होते, जेव्हा भाषा व्यवहाराची होते त्यावेळेस आपसुकच ती भाषाचा प्रसार व्हायला लागतो. आणि जेव्हा व्यवहाराची भाषा, इंटरनेटची भाषा ही जशी आपण सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक वेळा पाहतो की ती भाषा व्यवहाराची होते आणि त्यानंतर ती समूहाची होते, त्यावेळेस विद्यापीठाचा हा विकास होत असताना किंबहुना तो विस्तार समजूयात आपण, त्या विद्यापीठाचा विस्तार असेल की प्रत्येक विद्यापीठामध्ये भाषा कौशल्य काय आहेत आणि त्या भाषेच्या जोरावर नेमके व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी नेमक्या तुम्ही व्यवसायाच्या काय संधी उपलब्ध करून देताय, यावर जर का एक तज्ज्ञांची समिती नेमून किंबहुना त्याचा विचार आधी करता आला, त्यानंतर त्या अनुषंगानं विद्यापीठाची नेमकी गरज काय आहे हे समजून घेता आलं, तर मला असं वाटतं की खरोखर विद्यापीठ हवं आहे की नको याचं उत्तर आपल्याला मिळेल. भाषा व्यवहारात आली की आपोआपच तिचा प्रसार होतो आणि ती मग सगळ्या लोकांची भाषा होते, असा हा मुद्दा आहे. तुम्हाला मगाशी काहीतरी बोलायचं होतं. मराठीचं विद्यापीठ करायचं म्हणजे काय काय गोष्टी असल्या पाहिजेत असं वाटतं, आणि मुळात ते किती महत्त्वाचं वाटतं. मराठीचं विद्यापीठ जर का करायचं झालं तर माझं असं म्हणणं आहे की आज महाराष्ट्रामध्ये अनेक प्रकारच्या बोलीभाषा आहेत आणि आपली जी मराठीला ज्ञानेश्वरांपासूनची जी परंपरा आहे, आज अशी कंडिशन आहे की मुलांना त्या संत वाङ्मयामध्ये काय लिहिलेलं आहे ते समजून सांगणारं पण कोणी नाही आहे. शाळेमध्ये जरी शिकवलं तरी त्या शिक्षकांची पण एवढी क्षमता नाही आहे की ते त्यांना नीट ती मराठी भाषा खुलवून सांगू शकतील. तर मला असं वाटतं की सर्व पातळीवरती ठिकठिकाणी हे जे संशोधन चालतं, काही लोक पर्सनल लेवलवरती संशोधन करतात, तर या म्हणजे महाराष्ट्रात, भारतभरात, इव्हन जगभरात जिथे कुठे मराठीचं काम होतं तर त्या सगळ्यासाठी एक प्लॅटफॉर्म बनवायची गरज आहे. हे सगळं एक सुसूत्रतेने बांधायची गरज आहे आणि मग त्याच्यासाठी एक युनिव्हर्सिटी करणं हा एक उपाय ठरू शकेल. पण त्याच्यापेक्षा मला असं वाटतं की हे आज महाराष्ट्रामध्ये, भारतामध्ये ज्या युनिव्हर्सिटीज आहेत ज्यांचे स्वतंत्र डेडिकेटेड मराठीसाठी विभाग आहेत आणि तर ते इन्फ्रास्ट्रक्चर वापरून आपण खूप जास्त चांगल्या रीतीने काम करू शकतो. तेजालीनं मांडलेला मुद्दा फार महत्त्वाचा. तिनं सांगितलं की आपली कंडिशन अतिशय वाईट आहे, पर्सनल लेवलला विचार केला पाहिजे, इन्फ्रास्ट्रक्चर. अरे म्हणजे एवढे इंग्रजी शब्द घेत तिने मराठीचं महत्त्व अधोरेखित केलेलं आहे. त्यामुळे हा मुद्दा फार महत्त्वाचा आहे. पण त्याचवेळी हे पण सांगितलेलं आहे की त्यासाठी इंडिपेंडंट इन्फ्राची गरज नाही आहे, आपण आहे त्या ठिकाणी सुद्धा काम करू शकतो, वेगळी चूल मांडण्याची गरज नाही आहे. तरीसुद्धा वेगळी चूल मांडली पाहिजे असं हे लोक म्हणत आहेत. तुम्हाला असं वाटतं का की याची काही गरज नाही आहे. मला खरंच वाटत नाही गरज आहे. जे आत्ता जे विद्यापीठ आहेत त्याच्यामध्येच तुम्ही मराठी शिकवा, त्यामध्येच काही विषय आहेत ते मराठीमधून एक्सप्लेन करा, तर ती गरज आहे. आणि मराठी आपल्याला मराठीमधून एक्सप्लेन करायचे. जे आता विद्यापीठ आहेत ते विद्यापीठ जर आपल्याला रोजगार देत असेल, मराठी विद्यापीठ जर आपल्याला रोजगार देत असेल तर ती गरज आहे. आताची विद्यापीठं शिकूनही आपल्याला रोजगार मिळत नाही आणि ते रोजगार जर मिळत नसेल तर मराठीचा अट्टहास का घ्यावा. नवीन विद्यापीठाची गरज नाही. तुम्हाला असं वाटतं का की हे सगळे जे आजोबा लोक आहेत ना, या आजोबा लोकांना आता काहीतरी काम पाहिजे म्हणून या सगळ्या आजोबांनी हा घाट घातलेला आहे की काहीतरी विद्यापीठ करा. आता बस ना, कशाला उगा चर्चा करता, आम्ही काय करायचं ते करू. तुम्हाला असं वाटतं का की ही वेगळी चूल मांडायची काहीही गरज नाही आणि मराठीचं विद्यापीठ हा केवळ काही लोकांना वाटतं, पण तशी आवश्यकता नाही. नाही, मला अगदीच तसं वाटत नाही. मला असं वाटतं की मराठी विद्यापीठाची अगदीच गरज आहे. कारण मी ज्या ग्रामीण भागातून येतो त्यावेळेस मला अनेकदा एक